नमस्कार. खास न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत भोकर येथील प्रसिद्ध व्यापारी श्री देवानंद धूत आहेत. ते व्यापारी जगताचे अभ्यासक आहेत, तसेच अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत. आज आपल्याशी खास विषयावर ते बोलणार आहेत. भोकरकरांचे व्यापार विश्व या विषयावर ते बोलणार आहेत. गावच असे देशाचा आरसा म्हणून आपल्या गावामध्ये चालणारी बाजारपेठ, व्यापार ह्याच्यावर आज आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करणार आहोत आणि सविस्तर चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. मी सर्वप्रथम आपले आभार मानतो की मला आपण प्रगट होण्यास संधी दिल्या आणि सर्व दर्शकांचे सुद्धा मी आभार मानेल की आपण हे शिलेमानेजी जे आज भोकरसाठी एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे, यामुळे सर्वांना बऱ्याच विविध क्षेत्रातील मान्यवरांना संधी भेटेल आणि ते ऐकून त्यांचे अनुभव ऐकून जीवनाचा एक काळ जो अनुभव घेण्यासाठी लागतो तो कमी होईल, यासाठी मी शिलेमाने सरांचं अभिनंदन करतो. पहिला प्रश्न विचारतो मी त्यांना की भोकर शहरामध्ये MIDC चा विकास का झाला नसेल किंवा MIDC वाढली तर तरुणांना रोजगार मिळेल, आपलं काय मत आहे त्याच्यावर? ही जी MIDC ची योजना आहे शासनाची, ही फार जुन्यापासून चालू आहे. आज कृष्णूर येथे पंचतारांकित MIDC आहे, पण तो सक्सेस झाला नाही. याची कारणे कसे आहेत की लोकांना शहर पाहिजे जवळ, कारण उद्योजक आहेत तर त्यांच्या मुलांना शहर पाहिजे, त्यांच्या जे काम करणारे पगारी स्टाफ आहे, जे चांगली पगार घेणार आहेत त्यांना सुद्धा शहर पाहिजे. छोट्या गावात येणं हे थोडंसं अवघड आहे आणि जी MIDC ची जी जिथं जिथं जुळल्या झाल्या तिथे एक मानसिकता होती की आपल्याला फुकट प्लॉट भेटायला किंवा सरकार सबसिडी द्यायला. ह्या उद्योजक कधी यशस्वी होऊ शकत नाही की तुम्ही उद्देश काय तुमचा उद्देश उद्योग चालवायचा राहतो आणि ही सबसिडी ही तुम्हाला मिळणारी बोनस आहे, पण तुम्ही उद्योगच लावला प्लॉट साठी किंवा सबसिडीसाठी तर तो हमखास फेल होता. मग त्या MIDC बऱ्याच ठिकाणी उद्योग फेल गेले, ते पाहून नवीन उद्योग तयार झाले नाहीत किंवा त्याचं तसं झालं तर आमचं कसं. यासाठी सुरुवातीला त्यांनी छोट्यापासून मोठं जर केलं तर ते यशस्वी होतील आणि गावही डेव्हलप होईल आणि त्यांना एक गावाची एक कल सुद्धा पाहिजे की आपण या गावात राहत आपल्या गावाचा विकास केला पाहिजे. ही भावना सुद्धा फार महत्वाची आहे. तुमच्या बोलण्यामध्ये नेहमी भोकर पूर्णाळाची स्मार्ट सिटीचा उल्लेख तुमच्या बोलण्यामध्ये नेहमी येतो, त्याची संकल्पना सांगा थोडक्यामध्ये. ही स्मार्ट सिटीचं जे नाव आहे ते आपले आदरणीय पंतप्रधान मोदींनी सुचविलं होतं की, पण त्यांचे आता ठीक आहे कुठं झाले नाही, पण असं वाटतं की स्मार्ट सिटीमध्ये एक चांगली व्यवस्था पाहिजे किंवा जिथे लोकांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. पायाभूत त्यांचे जे मूलभूत हक्क आहेत, आज जा नगरपालिका जा, महानगरपालिका जा, कुठेही मोठ्या शहरात जा, तुम्हाला बांधकाम परवानगीसाठी पैसे लागणार, तुम्हाला प्रत्येक कागदासाठी पैसे लागणार, परवानगीसाठी. हे जे प्रकार आहेत तो एक नाचक्की करणार आहे किंवा त्रासून सोडणार आहे की हे कशासाठी, मग आपला पैसा आपली जागा आणि आपण बांधकामासाठी फेरा मारा, हे चुकीचं वाटतं. त्याच्यासाठी असं वाटतं की एक ग्रामपंचायत राहावं, ती एक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट करावं, तिथं असे बंधनं राहू नये, सुंदर असं आपण तिथं नैसर्गिक वातावरणात राहू शकतो. छोटा आहे तर सुरुवात चांगली करू शकता. पण हे अशामुळे माझं एक वाटत होतं की एक पूर्ण स्मार्ट सिटी राहावं, बाकी काही विषय नाही. शहराचा विकास जो असतो, समुद्र किनारा असेल तर त्याचा व्यापार विश्व वाढते. तसं आपल्या इथं तेलंगणाची बाउंड्री जवळ आहे, 50 किलोमीटरवर आहे. तर हे राज्य असून सुद्धा त्याला दुसरं राज्य असून सुद्धा गावाच्या बाजूला शहराच्या बाजूला, तर त्याचा विकास का झाला नसेल इथं व्यापार विश्व? याचा जर आपण इतिहास पाहिला तर निजामच्या काळात किंवा इंग्रजांच्या काळात धर्माबाद हे मोठं सेंटर होतं, उमरी होतं, देगलूर होतं. हे हळूहळू डेव्हलप झाले. तिथे उद्योजक होते, तांदूळ हा मुख्य पीक होतं आंध्रात, तर त्यामुळे तिथं राईस मिला उभारल्या. त्यामुळे थोडंसं धर्माबाद राईस मिलच्या बाबतीत थोडं पुढे आहे आणि देगलूर तिथं तुरीचं उत्पादन होत होतं, तर त्यामुळे तूर तिथे दाल मिला वाढल्या. पण मी पाहतो उमरी हे सोन्या चांदीसाठीच एक लिमिटेड राहिला. आता भोकर एरियात कापूस उत्पादन जास्त होतं, त्याच्यामुळे इथं 2 मिनिगा पडल्या
आणि असं राहतं की जिथं प्रोडक्शनचा जे रॉ मटेरियल लागतो आणि जिथे फिनिश गुडची मार्केट आहे तिथं हे उद्योग तयार होतात, म्हणजे तिथं त्यांची गरज राहतात, तरच ते यशस्वी होतात. जर समजा आपण इथं जे पिकतच नाही ते जर लावून राहिलं तर तो उद्योग चालत नाही. तर यामुळे थोडस आणि आपल्याकडचा कल कसा आहे, कापूस हा फार मोठा पीक कोरडवाहू क्षेत्र राहिल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अजून थोडस होईल, थोडं थोडं टप्प्याटप्प्याने भोकर पुढे जाईल. आता तर आपण आहे समजा बाकी आता जर प्रगतीचा आलेख आपण पाहिला तर आपण बाकी तालुक्यापेक्षा तर बरंच पुढे आहे असं मला तर वाटतं. भोकरमध्ये आणि ग्रामीण भोकरमध्ये लघु उद्योग का वाढले नसतील? जनरली लघु उद्योग हे आपण जसं म्हणलं समुद्रकिनारा पाहिजे, जिथं व्यापाऱ्यांना स्कोप आहे, जिथं मोठी इंडस्ट्री आहे, त्यांना हे पूरक व्यापार म्हणून लघु उद्योग तयार होतात. आणि इथे जी संस्कृती आपण ऍक्च्युअल मध्ये गांधीजींनी सांगितलं होतं की गावाकडे चला. आपल्या आजची अशी परिस्थिती आहे की आपण इथून गठाण पाकिस्तान आणि बांगलादेशला निर्यात करतो आणि तिथला कपडा हा चीनमध्ये जाऊन वापस तो भारतात येतो. तर याकडे सरकारचं फार दुर्लक्ष आहे. माझं म्हणणं म्हणजे गांधीजींना फक्त एक चरखापर्यंत मर्यादित ठेवलं होतं. ही एक आंदोलन पाहिजे किंवा स्वदेशी तयार व्हायला पाहिजे. जसं आत्मनिर्भर भारत म्हणून फक्त एक ऍडव्हर्टाईज आहे, पण त्यासाठी जी लागणारी आहे बरेचशा खेड्यात आपण पाहतो की 2-4 महिने लोक निवांत राहतात, त्यावेळेस त्यांना कपडा उद्योग आहे तो डेव्हलप करण्याची तयारी नाही. जर आपण पाहत चीनचे लोक घरी बसल्या बसल्या असेंबल करतात, जपानचे करतात, असे उद्योग हे राजकीय इच्छाशक्ती पाहिजे किंवा आपण लोकांना काम करायला पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना उत्पन्न मिळालं तर आपोआप हे उद्योग वाढत जाणार. पण आपल्याकडे तशी संस्कृती तयार झाली नाही म्हणून हे असे लघु उद्योगांना खूप महाग पडत आहोत. भोकरकरांची अशी मानसिकता असते की नांदेडला खरेदी करायची, कपडा जाऊन नांदेडला घ्यायचा, त्याच्यामुळे ते आपल्या भोकरचा जो पैसा आहे तो नांदेडमध्ये झाला आणि व्यापारी विश्वास होत नाही. त्याच्यावर काय सांगा तुम्ही? हे असंच राहणार. आता समजा जर पुन्हाळा आहे, तिथला किराणा दुकानात घ्यायचं नाही, तो म्हणतो मी भोकरला जातो, भोकरवाला म्हणतो नांदेडला जातो, नांदेडवाला म्हणतो मी मुंबईला जातो. अजून जर पुढे गेलं तर कोणी विदेशातून सुद्धा ती एक मानसिकता तयार झाली की आपण मोठ्या गावात जायला पाहिजे, मोठी दुकान पाहिजे, मोठं शोरूम पाहिजे. तर अशी काही आहेत आणि काही असे पाहतात की रस्त्या का माल सस्ते में, मग त्याने म्हणतात की जिथं छोटी दुकान आहे, जिथं ऍडव्हर्टाईज नाही तर तो आपल्याला कमी भाव देईल, तो होलसेलर आहे. हे पाहुणा आहेत आणि मुळात कसं आहे, एक ग्राहक तेवढा हुशार झाला आहे की कुठं स्वस्त आहे आणि कोणती क्वालिटी काय रेट मध्ये कोण द्यायलंय हे त्यांचे थोडस संभ्रम निर्माण झाल्यामुळं तो सरळ तो ऍडव्हर्टाईजला भाळून जातो आणि तो नांदेडला जातो, बाकी काही नाही. भोकरमध्ये बँका, सहकारी बँका आल्यात भरपूर आता पहिल्याच्या मानाने. हे येऊन सुद्धा त्याचा व्यापार विश्वावर काही परिणाम, भोकरच्या काही प्रगती झाली? चांगली झाली. भोकरमध्ये बँकिंग सुविधा खूप चांगली आहे. बाकी आपल्या शेजारच्या तालुक्यापेक्षा आपण फार प्रगतीपथावर आहोत आणि 2 आपले जिनिंगचे कारखाने राहिल्यामुळे भोकरचा टर्नओव्हर सुद्धा बँकेचा खूप वाढलेला आहे आणि आपली जी मोठ्यातली बाजारपेठ आहे ती बाकी जे जवळचे आपले 25-30 किलोमीटरवरचे जे तालुके आहेत त्यांच्यापेक्षा खूप मोठी आहे, खूप चांगलं टर्नओव्हर वाली आहे. त्यामुळे सगळ्या बँकांना स्कोप सुद्धा मिळाला. इथले व्यक्ती सुद्धा नवीन करण्यासाठी इंटरेस्टेड राहतात. शेतकरी सुद्धा चेक न घ्यायला तयार आहेत, एटीएम काढतात. तर भोकर थोडस प्रगतिशील आहे, बाकीपेक्षा चांगलं आहे वातावरण. आता व्यापाराचे काही बदलते कायदे येतात, काही किसान बिल यायले, ह्याचा ह्या आपल्या छोट्या बाजारपेठेवर परिणाम होतो का? व्यापारमध्ये एक जो भाव आहे हा प्रत्येक गोष्टीला तो ऍब्सॉर्ब करत असतो. कोणताही कायदा त्या भावावरच येऊन पडतो. तुम्ही जेवढं त्या भावाशी निगडीत आहात, पाऊस पडला की भाव कमी झाला, पाऊस उघाड पडला, दुष्काळ पडला की भाव वाढले. म्हणजे प्रत्येक घटना, प्रत्येक वस्तू त्या भावावर डिपेंडंट राहतात.
हे नैसर्गिकता आहे, त्याला काही हे इलाज नाही. आणि आजकाल कसं झालं की ग्लोबलायझेशनमुळे हा व्यापार हा पूर्ण विश्वाचा झालेला आहे. सीबोट एक वायदा चालतो जो अमेरिकेतून चालतो, सिंगापूरचा आहे, असे एक विविध प्रकारचे वायदे चालत राहणार. तर त्या वायद्यांचा जो अभ्यास करेल, ज्या सरकारच्या नीती कशा ठरवतील, सरकार यानंतर काय करू शकेल, यांचा जो अभ्यास करेल तो व्यापारामध्ये टिकू शकतो. आणि जर समजा पहिल्यासारखं आपण म्हणणार की मी खूप आवक यायली, आपण जाऊन थोडं घेऊ, 1-2-4 हजार रुपये तर गाडीला भेटलं तर काय हरकत आहे, तसा आता व्यापार संपून गेलेला आहे. आता ध्यान आणि धोरणानं तुम्ही पैसे कमवू शकणार असा कुठंच राहिलं नाही की आजच्या आज कोणत्या फॅक्टरीला जाऊन 2,000 कमा, हे व्यापार म्हणजे बंद झाला. तुमचा अनुभव, तुमची बुद्धी आणि नशीब या तिघांच्या संगमतानं आज व्यापार चालतो. भोकरमध्ये खूप सारे तरुण असे तिथे डिग्र्या काढून बसले, BA BCom खूप सारे. त्यांची उद्योगाविषयी मानसिकता तेवढी हे नाही, आणि म्हणजे रोज त्यांना उद्योगाकडे बघण्याचा त्यांचा जो अँगल आहे, आणि ते बेरोजगार राहतात, ते उद्योग करू शकत नाही, त्याच्यात कॉन्फिडन्स नाही, गुंतवणुकीचा कॉन्फिडन्स असेल किंवा उद्योग क्षेत्रात उतरण्याचा असेल, नोकर मानसिकता आहे. तर ह्या मानसिकतेविषयी काय बोला? याला जर इतिहासापासून पाहत आलं तर हे मॅकलेची शिक्षण प्रणाली आहे, त्यांनी आपल्याला कारकून बनवण्यासाठी शिकवलेलं आहे. तर आपण कसं त्यांना उद्योजक त्यांच्याकडून निर्माण होतील. शिक्षणातच तुम्ही उद्योजकता आली नाही. आता जी नवीन शिक्षण प्रणाली आली आहे ती खूप चांगली अशी वाटली की ती प्रोफेशनल बेस आहे. पण तुम्हाला जे करायचं तेच शिका ना, जे शिकायचंच नाही तो शिकतो आणि पुन्हा म्हणतो मी उद्योग करू शकत नाही, तिथं नाही. पुन्हा आपल्या सामाजिक रचनेमध्ये असं झालेलं आहे की मुलींना नवरा पाहिजे पुण्याचा, मुंबईचा, तिथं फ्लॅटमध्ये पाहिजे, तिथं राहायचं आहे. त्याने तो त्या मुलगी भेटली नाही म्हणून पुण्याला जाऊन राहतो, पगार काही का राहणार, तिथं शिकतो. पुन्हा तो 10 वर्ष जीवनाने टाकल्यावर त्याला आता नवीन वापस काही करण्याची त्याची मानसिकता राहत नाही. त्याला भीती वाटतं किंवा मी यशस्वी होईल का, या सगळ्या प्रकारामुळं तो आता थोडस मुश्किल झालेला. पण या आता हे कोरोनामुळं बहुतेक नवीन उद्योजक तयार होतील. बऱ्याचशा शासकीय योजना आहेत, त्याच्यात सुद्धा त्यांनी माइंड लावत आहेत, काही करायची तयारी आहे. फक्त एक त्याला दिशा भेटत नाही म्हणून सगळा प्रॉब्लेम निर्माण होत आहे. भोकर शहराचा जर विचार केला तर आता भोकरचं मार्केट वाढलंय, मॉल वाढले, मॉल संस्कृती वाढली. आता छोटे जे व्यापारी आहेत, छोटी किराणा दुकान, याच्यावर काही परिणाम होतो त्या? बघा, व्यापार हा फार मोठा आहे. ह्या व्यापार म्हणजे ज्याला पार नाही त्याला व्यापार. कोणीही खाली राहत नाही. छोटा दुकानदार आहे त्याच्याकडे गिऱ्हाईक कमी राहतील, मोठा दुकानदार मोठा राहतील. पण त्याची जी विश्वासार्हता आहे, तो जसा व्यापार करतो, तो जसा म्हणजे संबंध ठेवतो आपल्या ग्राहकांशी, तो जसा पटवून देऊ शकतो, त्याच्यावर त्याचा व्यापार ठरतो. त्याच्यामुळं लहान असं बंद होणं आणि मोठेच चालतील असं होत नाही. तो लहानवालाच म्हणतो पहा तिथं हे भाव आहे, माझ्याकडे हे भाव आहे, तो असं सांगून सुद्धा त्याचा व्यापार वाढू शकतो. असं वाटत नाही की लहान आणि मोठ्याचा असं काही संबंध राहील म्हणून. आता सध्या चर्चेमध्ये असलेला जो विषय आहे किसान बिल, याच्यावर काही भोकरकरांना सांगा तुम्ही, अभ्यासक आहात त्या गोष्टीतले. हो, तसं पाहता तर किसान बिल जो आहे तो शेतकऱ्यांना बंधनातून मुक्त करण्यासाठी तयार केलेला आहे. त्याद्वारे असं शासन म्हणत आहे की बाबा शेतकऱ्यांना फक्त APMC मार्केटमध्येच न विकता त्यांना सर्व ठिकाणी माल त्यांचा विकता यावा. आतापर्यंत तो शेतकरी विकू शकत होता. इथला शेतकरी गुजरातमध्ये जाऊन कापूस सुद्धा विकू शकत होता, त्याच्यात काही बंधन नव्हते. पण या सर्व प्रकारामध्ये काही मोठ्या कंपन्यांना खरेदी करता येत नव्हती, कारण त्यांना APMCचे प्रत्येक जागोजागी लायसन्स घ्यावं लागत होते. प्रत्येक जागेचे त्यांचे वेगळे नियम, प्रत्येक राज्यांचे वेगळे नियम. तर हे जो कायदा बनविला तो शेतकऱ्यांना समोर न ठेवता हा कंपनींना समोर ठेवलेली आहे. आता जे मध्यस्थ खूप पैसे खातात, किंवा कोणी कांद्याचं उदाहरण देतो किंवा 2 रुपये किलो इथं कांदा आहे तिथं 10 आहे. तर हा सगळं त्यांना हे व्यापारच कळत नाही की 2 रुपये काय, 10 रुपये काय. याच्यात शासन विनाकारण हस्तक्षेप करून भाव पाडणार. मागच्या वेळेसच कांदा कमी पडला, आता 6 महिन्या पहिले शासनानं कांदा आयात केला, पुन्हा तो अक्षरशः कांदा 1 रुपया किलो विकला.
शासनाचे जे धोरण आहेत, जे नीती ठरवणारे आहेत, ते चुकीच्या नीती ठरवल्यामुळे तो शेतकऱ्यांना नुकसानकारक देत आहे. आणि यानंतर काय म्हणजे जी APMC ची सुरुवात झाली, तिथं जर आपण अभ्यास केला तर ही APMC ची सुरुवात कशामुळे झाली? पूर्वी काय होतं की सावकार लोक, महाजन लोक, जमीनदार लोक या शेतकऱ्यांकडून जो माल पिकला त्याच्यातला हिस्सा सरळ सरळ घेऊन टाकत होते. पण ही एक लोकशाहीमध्ये नैतिकतेला धरून हे चुकीचं आहे किंवा तुम्ही त्या शेतकऱ्याच्या खळ्यावर जाऊन डायरेक्ट तुमची वसुली करत आहात, तर हे योग्य नाही. तर त्यासाठी शासनाने असा एक कायदा केला की तुम्ही खळ्यावर जाऊ नका, म्हणजे त्या महाजन लोकांचा बंदिस्त केलं. त्या जमीनदारांचा किंवा संस्थानिकांचा, जे छोटे मोठे राजे रजवाडे होते, त्यांना एक आटोक्यात आणण्यासाठी APMC कायदा तयार केला की तुम्ही शेतकऱ्यांच्या घरी किंवा त्या खळ्यावर जाऊन खरेदी करायची नाही. जो काही माल राहील तो APMC राहील मध्ये. पण तो त्या काळातून म्हणजे त्या काळात त्याची आवश्यकता तशी होती. पण आता तो जमाना निघून गेला, तसे महाजन राहिले नाही, सावकार राहिले नाही, तर आणि तसे काही बंधन सुद्धा राहिलं नाही किंवा APMC मध्येच तोला किंवा बाहेर तोला. तो फक्त कायदाच होता. तर त्यासाठी असं वाटतं की जे शासन करत आहे ही पुन्हा ती महाजन व्यवस्था येऊ शकेल किंवा ईस्ट इंडिया कंपनी सारखी भारताला जसं त्यांनी स्वस्त दरात त्यांचा जो रेडीमेड कापड आहे तो देणे, पुन्हा इथून कापूस जे भारतीय लोक देत होते त्याच्यापेक्षा 2 रुपये आगाव देऊन इथला कच्चा माल घेऊन जाणे, ह्या धोरणाने त्यांनी जर मक्तेदारी निर्माण केली भारतात, तर ही दुसरी ईस्ट इंडिया कंपनी भारतावर राज्य करू शकेल. यासाठी मी थोडासा किसान बिलासाठी विरोधच करत आलो. तर ही मानसिकता जी आहे की व्यापारी हा शेतकऱ्याचा शत्रू आहे, खरं म्हणजे व्यापारी हा शेतकऱ्याचा मित्र आहे किंवा शत्रू आहे, ह्या मानसिकतेबद्दल काय सांगाल? तो मित्रच असेल. यात काय होतं आजकाल सत्ता म्हणजे जशी संपत्ती आहे तसं सत्ता सुद्धा एक माणसासाठी लोभ किंवा स्वार्थ निर्माण करतो. तर हे जे सत्तामध्ये राहतात त्यांचे जे चुकीचे निर्णय आहेत ते लपवण्यासाठी व्यापाऱ्यांना दोष देतात. कायदा बनवतात MSP मध्ये खरेदी करून. MSP आज 1900 रुपये मक्याची आणि बाजार चालत आहे 1200. नेत्याला सांगितलं साहेब 1900 रुपये MSP, ते व्यापारीच पण भाषा लुटायलाच चालेल, 1200 रुपये घ्यायले. त्या शेतकऱ्याला तेवढंच समजते, अरे 1200 रुपये. पण हे साहेब सांगत नाहीत की आम्ही टेंडर काढून 1300 रुपयात मक्का लागल तेवढा द्यायलो, हे त्या शेतकऱ्याला सांगत नाही. आणि आज तर अशी परिस्थिती आहे की राशन दुकानमध्ये मक्का देत आहे. म्हणजे हे तर विचित्र आहे. जी खायची पशुखाद्य जी वस्तू आहे ती तुम्ही राशन मध्ये फ्री मध्ये देता, तर त्या मालाचे भाव कसे जातील? एक साधारण लॉजिक ठेवत नाही. आणि हे नेते लोक व्यापारी आणि शेतकरी मध्ये भांडण लावून आपल्या राजकीय पोळीसाठी असे पूर्वीपासून करत आलेत आणि त्याच्यात बळी पडत आहेत. भोकरमधील काही तरुण उद्योजकांना किंवा व्यापाऱ्यांना की जे व्यापार करू शकतात त्यांना काही संदेश देता का? व्यापार हा नीतिमत्ताने करायला पाहिजे. जर समजा आपण नीती सोडली तर व्यापार हा कधीही यशस्वी होत नाही. आणि व्यापार हा मी पहिल्यांदाच खूप मोठा करेल हा विचार सुद्धा सोडून टाकायला पाहिजे. त्यांनी लहान चालू करायला पाहिजे, एक टप्प्याटप्प्याने प्रगती करत राहायला पाहिजे. आणि त्यांनी शासनाच्या योजना, सबसिडी आहे, लोन आहे, त्यांच्या हव्यासापाठी किंवा मी ते कर्ज घेऊन बुडून टाकल ह्या धोरणाने कधी उद्योजक तयार होणार नाहीत. तुमचं आयुष्य वाया जाईल आणि पुन्हा फार अंधकारमय भविष्यात तुमचं वाईट होऊ शकते. त्यासाठी माझं म्हणणं आहे की तुम्ही विश्वास कमवा, चांगले बोलण्याचं शिका आणि थोडंसं नवीन जे धोरण आहेत, ग्लोबल ट्रेंड आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं नवीन काहीतरी उद्योग करण्याची एक मानसिकता तयार करा, तर हे उद्योग सहज होऊ शकतात. भोकरच्या व्यापार विश्वावर अतिशय सुंदर आणि सखोल माहिती दिली. व्यापार, बाजारपेठ, जेणेकरून गावच देशाचा आरसा आहे, तर गावातील व्यापार वाढला पाहिजे, तिथल्या तरुण उद्योजकांनी काय करायला पाहिजे, अतिशय सुंदर गाईडलाईन्स आपल्याला श्री देवानंद धूत यांनी दिलेली आहे.
हे ऋण व्यक्त करतो. ते स्टुडिओमध्ये आले, त्यांनी भोकरकरांना व्यापार विश्वाविषयी अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद.